पाहतात लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. जर तुम्ही मला प्रश्न विचारा मी त्याची उत्तर देण्यास सगळ्यात तयार आहे. मी तुम्हाला विरोधकाला माझं आव्हान आहे, त्यांना विचारा नरखेडचा ब्रिज तुम्ही केला का नाही, मी ते तुम्हाला दिसेल. त्यांना विचारा नरखेडमध्ये मी रस्ते केले का नाही, त्यांना विचारा. सीना भगवतीचा प्रश्न सोडवलं का नाही हे त्यांना विचारा. नरखेडमध्ये 132 किवी आणलं का नाही हे त्यांना विचारा. मला विकासावर बोलायचं आहे. मला नरखेडचा आमचा 50 वर्ष आमचा राहिलेला भाग खूप पिचलेला रांजलेला होता. त्यांना पुढं आणण्यासाठी ना मला कुठला विरोधक ना गट तट, मी सगळ्याला आज नरखेड मतदारसंघातील लोकांना आव्हान करू इच्छितो की गट तट सगळे सोडा, सगळ्यांनी एकत्र या आणि आपण विकासाची कास धरूया आणि मला माझ्या पाठीशी मोठ्या मताधिक्याने मला विजय करा. अण्णा, कोणत्या पक्षाकडून आपण आता या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला? मी आता शिवसेनेकडून धनुष्यबाणाकडून आता उमेदवारी दाखल केली आहे. काय कारण आहे? इतक्या दिवस आपण भाजपाकडून इच्छुक होता आणि मी भाजपचाच पदाधिकारी होतो, भाजपचा इच्छुक उमेदवार होतो. परंतु आता भाजप इथल्या अशा लोकांच्या हातामध्ये आहे की आता त्यांनाच मुळात तोच आपल्या सगळ्याचं मूळ कारण आहे आपलं विकास न होण्याचं आहे. म्हणून त्या बाजूनं न जाता माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची, पालकमंत्र्यांशी, नारायण राणे साहेबांशी अतिशय जीवष्ट संबंध आहेत. परंतु हा इथला भागाला न्याय देण्यासाठी, त्यांच्या विरोधात त्यांना गाडण्यासाठी मी धनुष्यबाण हातामध्ये घेतलेला आहे. घड्याळाची देखील चर्चा होती, तर उमेश दादाची काय चर्चा वगैरे झाली? उमेश दादाची माझा लहान भाऊ आहे. उमेश दादा माझा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आहे. परंतु माझा हद आहे, माझी सुरुवात जीवनाची शिवसेनेतून झाली आहे. मी शिवसेनेच्या 1992ला मी अध्यक्ष झालो. त्यानंतर मी राणेसाहेबांच्या बरोबर काँग्रेसमध्ये आलो. राणेसाहेबांच्या बरोबर प्रवास आहे. मी एकच सांगितलं, नारायण राणे सांगतील त्यांचा आशीर्वाद ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी मी काम करणार. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि